एवढं वाजलं तरी अजून गोपाळ आला नाही. हे बी एक तर घरात नाहीत, आता त्याला बघायला पाठवलं असतं. पोलीस त्याला त्रास तर देत नसतील ना मग. रंजे, एक काम कर, तू घरातलं उरकून घे, तो मी त्याला स्टेशनात जाऊन बघून येते. काय फुलत आहे हाय का आता? कशाला जायचंय पोलीस स्टेशनला? हा, आता सुद्या येईल ना घरी, त्याच्याकडनं कळेलच काय झालंय ते. हा, आणि त्याच्यासाठी काही यांना पाठवायची गरज नाही असल्या तसल्या कामासाठी. आणि तू बी जायची काही गरज नाही घरातली सगळी कामं दामं सोडून. नाही म्हणजे आता काय मला एकटीला आवडणार हाय वय सगळी घरातली कामं? वय ग फुलत आहे. रंजे, तिथं माझा लोक अडचणीत आहे आणि तुला कामाचं पडलंय वय ग. हे बघ, तुला जमत असेल तर तू कर, आता नंतर करता येईल. मी जाते पोलीस स्टेशनात. अगं त्यो बघ, हाय का आला गोपाळ. गोपाळ, तुला पोलिसांनी कशाला नेलं होतं पोलीस स्टेशनात? तुला कसं कळलं? घ्या आता, आम्हालाच काय अख्ख्या गावाला कळलेला असणार आहे. त्यो मंगे आला होता बोंबलत. गोपाळ, तुला त्यांनी कुठं मारले बिरलं तर नाही? अरे नाही आई, चौकशीसाठी घेऊन गेलं तर मारले बिरले नाही. तर काय सारखे सारखे चौकशी आहे रे? त्याच्या आधी बी केली येते ना मग आता परत परत तुझ्याच का मागे लागले ते? मला तर काही कळना झालंय रे, तुझं नशीब कुठं पाणी प्यायला गेलं. आई तू शांत हो. हे बघ, तू स्वतः टेन्शन घेऊ नको आणि मला भीती देऊ नको. एवढं काय झालेलं नाही. पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते, मग आता आपण काही केलंच नाही तर घाबरायचं काही कारण आहे का? पण काय रे गोपाळ, पोलीस तुला सारखे सारखे चौकशीला घेऊन जात्यात. त्या जामकरला काही सुगावा लागला का लालीचा? नाही म्हणजे काय बाई लागला असणारच, त्याशिवाय का धरून नेलंय गोपाळ्या? हा वैर गोपाळ. आणि एक सांग रे मला, म्हणजे दरवेळी असं काही झालं की तूच बरं गावतोस रे त्यांना? कस काय होतं रे असं? म्हणजे मीच खून केलेत का? नाही, मीच दरोडे टाकले, जी माणसं गायब केली त्याच्यात माझाच हात आहे. हा, असंच म्हणायचंय ना? छोटी आई, पोरगा पोलीस आहे, विचार त्याला, तो सांगाल तुला. हे बघ आई, तू काही टेन्शन घेऊ नको. लालीजी गायब होत्या म्हणून चौकशी चालली. त्यांना नाही सापडली तर मी शोधनच की, आणि मी त्यांना शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. ती हायच म्हणा.